नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज आपण बघणार आहे ऑफिस मधील संवाद. तर चला एक एक सेंटेन्स वन बाय वन ट्रान्सलेट करू. पहिलं आहे, आज मी थोडा उशिरा आलो. आज साठी शब्द आहे इरोजू किंवा इवाला. खूप असं बोली भाषेत तुम्हाला ऐकण्यात येईल इवाला. तुम्ही इरोजू पण वापरू शकता. इरोजू नेनू కొంచెం उशीर म्हणजे आलस्यंगा. पण तुम्ही ऑफिस मध्ये आहात तर लेट हा शब्द पण वापरू शकतात. आलो వచ్చాను. मीटिंग किती वाजता आहे? मीटिंग एन्नी गंटलकी उंदी. हे काम आजच पूर्ण करायचं आहे. हे काम ई पनी आजच इव्वाले. आज म्हणजे इव्वाला आणि आजच इव्वाले दोन्ही पण वापरू शकतात. इरोजू इव्वाला. आजच इव्वाले पूर्ण करायचं आहे. पूर्ण करायचं आहे. पूर्ती चेयाली. शेवटी आली लावले कारण की ते गोष्ट किंवा घटना करायची आहे, करणं गरजेचं आहे. बॉस मला नाकू नवीन प्रोजेक्ट కొత్త प्रोजेक्ट दिला इच्चारू. बॉस नाकू కొత్త प्रोजेक्ट इच्चारू. इथे शेवटी आपण रू लिहिलाय कारण की बॉसला आपण अहो काहो करणार, मीरू म्हणणार, म्हणून शेवटी रू. उद्या सुट्टी आहे का? सुट्टीला म्हणतात सेलवू, पण तुम्ही हॉलिडे पण यूज करू शकतात. उद्या रेपू हॉलिडे उंदा किंवा रेपू सेलवू उंदा. पुढचं वाक्य आहे, मी आजच जॉईन केलं. मी म्हणजे नेनू आजच इव्वाले जॉईन केलं. जॉईन చేశాను. नेनू इव्वाले जॉईन చేశాను. ऐकायला तुम्हाला शच येतं इकडे बोली भाषेत, पण लिहिताना स. तुम्ही फाईल चेक केली का? మీరు फाईल चेक केली का? చేశారా? మీరు फाईल चेक చేశారా? हा रिपोर्ट मेल करा. ई रिपोर्ट मेल करा చేయండి. पुढचं आहे, मॅनेजर मला बोलवत आहेत. मॅनेजर मला నన్ను बोलवत आहेत, పిలుస్తున్నారు. मॅनेजर नन्नू पिలుస్తున్నారు. इथं नाकू आपण म्हणणार नाही, नन्नू म्हणतो. या आधी मी व्हिडिओ बनवलाय नन्नू आणि नाकूवर. పిలుస్తున్నారు पिलवडम म्हणजे बोलवणे. शेवटी रू आला कारण की बॉसला आपण म्हणणार मीरू, म्हणून పిలుస్తున్నారు बोलवत आहेत. मला हा सॉफ्टवेअर समजत नाही. नाकू ई सॉफ्टवेअर समजत नाही. अर्थम कावटलेदू. आता पुन्हा समजत नाही अर्थम लिहिताना अर्थम लिहितात, पण म्हणताना इथे बोली भाषेत अर्धम कावटलेदू असं म्हणतात. समजलं नाही अर्धम कालेदू असं म्हणतात. पुढचं आहे, आज ऑफिस मध्ये खूप काम आहे. ई रोजू ऑफिसलो చాలా పని ఉంది. लंच ला येणार का? लंच की वस्तावा. म्हणजे तुमच्या कलिग्सला पण तुम्ही बाहेर येतोस का किंवा बाहेर जाऊत का, तर बैठकी वस्तावा बाहेर येणार का, तर असे विचारू शकतात ब्रेक साठी. एसी थोडा कमी करा. एसी కొంచెం तग्गिंचंडी. माझा सिस्टम हँग झाला. म्हणजेच याच्यात तर इंग्लिशच शब्द आहेत. हा सिस्टम हँग झाला म्हणजे आईंदी. पुढचं आहे, मीटिंग सुरू झाली. मीटिंग सुरू झाली. मीटिंग మొదలైందా. మొదल अधिक आईंदा म्हणजे सुरू झाली. हा डॉक्युमेंट प्रिंट करा. ई डॉक्युमेंट प्रिंट చేయండి. पुढचं आहे, सर्वजण मीटिंग रूम मध्ये या. सर्वजण अंदरू मीटिंग रूम की या రండి. पासवर्ड पुन्हा टाक. म्हणजेच पासवर्ड पुन्हा एंटर कर. पासवर्ड मल्ली एंटर చెయ్యి. टाक नाही वापरणार आपण, म्हणजे वेई नाही वापरणार, तर एंटर చెయ్యి वापरणार. पासवर्ड मल्ली एंटर చెయ్యి. बॉस आज खूप रागात आहेत. बॉस ఈ రోజు किंवा ఇవాళ చాలా रागात కోపంలో आहेत ఉన్నారు. खूप रागात आहेत, చాలా కోపంలో ఉన్నారు. टीम सोबत डिस्कशन आहे. टीम सोबत म्हणजे आपण काय लावतो तेलुगूमध्ये तो. टीम तो डिस्कशन ఉంది. हा टास्क उद्यापर्यंत कंप्लीट करा. ई टास्क उद्यापर्यंत रेपेटिकी कंप्लीट करा. कंप्लीट చేయండి. इथे रेपेटिकी म्हणजे उद्यापर्यंत बाय टुमारो, जसं ऑफिस मध्ये म्हणतात कंप्लीट बाय टुमारो, तसं रेपेटिकी म्हणजे उद्यापर्यंत. कंप्लीट करा किंवा पूर्ती చేయండి किंवा कंप्लीट చేయండి. तुमचं ओपिनियन काय आहे? तुमचं मी ओपिनियन एनटी. मी ओपिनियन एनटी म्हणजे तुमचं काय मत आहे. पुढचं वाक्य आहे,
काम झाल्यावर मला मेल कर. काम झाल्यावर म्हणजेच इकडं कसं म्हणतात, काम झालं की. पनी आया का नाकू मेल चेई. मी थोड्या वेळाने येतो. समजा तुम्हाला कोणीतरी बोलवतंय तर मी थोड्या वेळाने येतो. नेनू కొంచెం సేపట్లో येतो వస్తాను. किंवा तुम्हाला कोणीतरी लंचला बोलवते, ब्रेकसाठी बोलवते, तरी तुम्ही కొంచెం సేపట్లో వస్తాను किंवा फक्त వస్తాను येतो असं म्हटलं तरी चालतं. आपण हा प्रोजेक्ट नेक्स्ट मंथ सुरू करू किंवा पुढच्या महिन्यात सुरू करू. आपण हा प्रोजेक्ट మనము ఈ प्रोजेक्ट नेक्स्ट मंथలో म्हणजे नेक्स्ट पुढच्या महिन्यामध्ये सुरू करू, स्टार्ट చేద్దాం. आता इथे आपण साठी आपण लिहिलंय మనం, कारण की हे बोली भाषेत मी पूर्णपणे लिहिलंय. पण लिहिताना काय असतं ते ओरिजिनल वर्ड మనము ఈ प्रोजेक्ट नेक्स्ट मंथ म्हणजे ముందు నెల पण म्हणू शकतात तुम्ही. स्टार्ट చేద్దాం. आता చేద్దాం చేస్తాము खरा शब्द आहे చేస్తాము, पण हे बोली भाषेत तुम्हाला हेच ऐकायला येणार చేద్దాం. म्हणून मी मुद्दाम लिहिलंय इथं कळण्यासाठी చేద్దాం. మనం ఈ प्रोजेक्ट नेक्स्ट मंथ स्टार्ट చేద్దాం. मी तुम्हाला मेल पाठवला आहे. నేను तुम्हाला మీకు मेल पाठवला आहे. पंपिंचानू. आता इथे आहे पंपिंचानू म्हणजे ऑलरेडी पाठवलेला आहे. तर म्हणताना इथं पंपिंचानू म्हणायचं नाहीये, थोडस त्याला य लावलाय, पंपिंचानू असं म्हणायचंय. म्हणताना बोली भाषेत असंच म्हणतात. इकडं तो आ नाही म्हणत, पंपिंचानू नाही, पंपिंचानू असं म्हणायचंय. नेनू मिकू मेल पंपिंचानू. पुढचं आहे मीटिंग नंतर माझ्याशी बोल. मीटिंग नंतर, मीटिंग తర్వాత माझ्याशी नातो बोल, మాట్లాడు किंवा మాట్లాడండి म्हणजे बोला. सीसी मध्ये मॅनेजरला ऍड करा. सीसीలో मॅनेजरకి किंवा मॅनेजरनी ऍड చేయండి. मी ड्राफ्ट तयार केला आहे. నేను ड्राफ्ट रेडी చేశాను. पुन्हा इथे చేశాను म्हणजे చేశాను. मी लीव साठी मेल पाठवला आहे. मी నేను लीव साठी म्हणजे కోసం, लीव కోసం मेल పంపించాను. पुढचं आहे आज लवकर जाऊ शकतो का. आज म्हणजे ఈ రోజు किंवा ఇవాళ लवकर తొందరగా जाऊ शकतो का. వెళ్ళొచ్చా म्हणजे जाणे म्हणजे వెళ్ళు, जाऊ शकतो का म्हणजे शेवटी वच्चा लावतात. हे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. ఇవాళ తొందరగా వెళ్ళొచ్చా. पुढचं वाक्य आहे उद्या मी ऑफिसला येणार नाही. उद्या రేపు मी నేను ఆఫీస్లా ఆఫీస్కి येणार नाही रानू. రేపు నేను ఆఫీస్కి रानू. बॉसला कळायच्या आधी लवकर ये. कोणीतरी तुमचा मित्र बाहेर गेला आणि त्याला सांगायचं की लवकर ये बॉसला कळायच्या आधी. बॉस की कळायच्या आधी తెలియక ముందే लवकर ये తొందరగా రా. आता इथे తెలియక ముందే తెలుసు म्हणजे माहिती म्हणजेच कळणे आणि मुंदे म्हणजे आधी, म्हणून తెలియక ముందే తొందరగా రా. चल बाहेर चहा प्यायला जाऊत. బయటకి चाय తాగడానికి जाऊत వెళ్దాం. आता पुन्हा इथे मी वेलदाम लिहिलंय. खरा शब्द काय आहे वेलतामू, पण इथं बोली भाषेत वेलदाम. चल चल साठी नडू पण म्हणतात. नडू బయటకి चाय తాగడానికి వెళ్దాం असं म्हणतात. आज मी ट्रीट देतो म्हणजे मित्रांना तुम्हाला सांगायचं असेल की आज जे काही तुम्ही खाणार ते माझ्यातर्फे, म्हणून आज मी ट्रीट देतो. ఈ రోజు నేను ట్రీట్ देतो ఇస్తాను. ఈ రోజు నేను ट्रीट ఇస్తాను. आता पुढचं आहे माझं आजचं काम संपलं. हे वाक्य तुम्ही कमेंट करून ट्रान्सलेट करायचंय. तर माझं आजचं काम, माझं म्हणजे ना, आजचं म्हणजे इव्वालटी, आजचं काम, आज म्हणजे इव्वाला आणि आजचं म्हणजे इव्वालटी. काम संपलं पणी అయిపోయింది. हे ट्रान्सलेट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.